नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. कालचा रविवार हा तसं सुट्टीचा वार, पण धाराशिव जिल्ह्यात काल रविवारी 3 अपघात झाले आणि त्यात जवळपास 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. याबरोबरच तिकडं नेपाळमध्ये भारतीय भाविक पशुपतीनाथ आणि इतर नेपाळमधील देवदेवतांच्या दर्शनाला गेलेल्या भारतीय भाविकांच्या यात्रा बसला गोरखा जिल्ह्यात अपघात झाला आणि बस खोलदरीत कोसळून 7 भाविकांचा मृत्यू झाला. त्यामुळं कालचा रविवार होता का अपघातवार होता असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. काल भर ऊन डोकावर रंगरंगत असताना धाराशिव जिल्ह्यातील बेंबी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर करजखेडा तालुका जिल्हा धाराशिव येथे एक विचित्र अपघात घडला. तुळजापूरकडून लातूरकडे भरधाव निघालेल्या बोलेरो कारनं जीपनं एका समोर चालणाऱ्या वॅगनर आर या 4 चाकी वाहनाला धडक दिली. ही धडक दिल्यानंतर ही बोलेरो मग तिकडं पलीकडचा जो मार्ग जो लातूरकडून तुळजापूरकडे जातो त्या मार्गावर गेली. तिथं तुळजापूरकडे जाणाऱ्या 4 चाकी वाहनाला ह्या बोलेरोनं धडक दिली. त्यानंतर बोलेरोनं 2-3 पलट्या खाल्ल्या आणि बोलेरो मग शांत झाली. प्रत्यक्षदर्शींचं म्हणण्यानुसार अपघात विचित्र असाच होता. अपघाताला कारणीभूत बोलेरो जीपचा चालकच होता असं त्यांचं म्हणणं आहे. या अपघातात माहिती मिळाली ती 3 जण जागीच मृत्युमुखी पडल्याची आणि 4 जण गंभीर जखमी झाले असल्याची, त्यातील 2 जखमींना सोलापूरला आणि 2 जखमींना धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताची नोंद बेंबळी पोलीस स्टेशनला झाली असून बेंबळी पोलीस स्टेशन या अपघात कसा का केव्हा झाला याचा तपास त्यांनी सुरू केलेला आहे. तसं महामार्ग असल्यामुळं रस्ता अगदी उत्तम प्रतीचा आहे. कुठं कामं उरलेली असतील त्यात गुणांची काहिली आहे आणि नेमकं याच्यामुळंच अपघात घडतात असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. उन्हामुळं खाली ज्या रस्त्यावरून वाहन धावत असतं तो रस्ताही गरम झालेला असतो. वरून सूर्यदेव ही आग ओकत असतो. त्यामुळं वाहनाच्या टायरमधील हवा प्रसारित होऊन वाढत पण असते आणि त्यामुळं मग वेगात असलेलं वाहनाचं ताबा चालकाच्या हातून सुटू शकतो आणि त्यामुळं अपघात घडत असतात. कालच
धाराशिवचे मूळ रहिवासी असलेल्या अभिषेक बागल यांचं शेत आंबेजोगाई शिवारात आहे आणि या शेताकडं काल दुपारनंतर निघालेला अभिषेक बागल यांचा पुत्र आणि त्याचा मित्र हे आंबेजोगाईकडे जात असताना खानापूर गावानजीक उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर त्यांची स्कूटी धडकली आणि यात अभिषेक बागल यांचं चिरंजीव रवी आणि त्याचे मित्र घुटे दोघेही जागीच गतप्राण झाले होते. या अपघाताची माहिती मिळताच असंख्य धाराशिवकर जे की अभिषेक बागल यांचे मित्र हितचिंतक आहेत ते खानापूरच्या त्या जिथं अपघात घडला त्या घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघाताची नोंद धाराशिव पोलीस स्टेशनला झालेली असून दोघाही नवयुवकांचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्रच हळहळ व्यक्त केली जात आहे. काल सायंकाळीच कळमन जवळ असलेला नैतिक पेट्रोल पंपाच्या जवळ एका दुचाकी स्वाराला अपघात झाला आणि त्या अपघातात त्या दुचाकी स्वाराचं निधन झाल्याचं वृत्त आहे. तर असं जिल्ह्यातच काल विविध अपघातात जवळपास 6 जणांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. काल नेपाळमध्ये भारतीय भाविकांना घेऊन जाणारी तीर्थयात्रेची विशेष बस मार्गक्रमण करत असताना नेपाळमधील गोरखा या जिल्ह्यात ही बस खोल दरीत कोसळली आणि त्यामुळं बसमधून प्रवास करणारे 7 भारतीय भाविक जागीच मरण पावले आहे. एकंदरीत काल असे अनेक अपघात घडलेले असतील पण ठळक जाणवणारे हे अपघात होते. कालचा रविवार की अपघातवार होता हे त्यामुळंच कळेनासं झालं असं लोकांचं म्हणणं आहे. काही वर्षापूर्वी अगदी दुर्बीण लावून पाहिलं तरी भारतीय जनता पक्षाचा कुठंतरी एखादा पदाधिकारी किंवा कार्यकर्ते दिसत होते. तसं पाहिलं तर रमण धोत्रीकर, कैलासवासी रमण धोत्रीकर, मिलिंद पाटील, डांगे, शिवाजी गवळी अशी बोटावर मोजण्याइतपतच लोक भाजपमध्ये होती किंवा जनसंघाचं काम करत होते. परंतु ते अनेक वेळा पराभव झाला. त्यात ते खचले नाहीत, नामोहरण झाले नाहीत. उलट आपला पक्ष कसा वाढेल यासाठी ते प्रयत्न करत राहिले आणि त्याचाच परिपाक आज जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात आहेत. जिल्ह्यातील 4 नगर परिषदेवर भाजपचे नगराध्यक्ष आहेत. 2 पंचायत समित्यावर पण भाजपचे सभापती आहेत. एकंदरीत आता जिल्हा भाजपमय होत असल्याचं चित्र दिसत आहे. दुसऱ्या वेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक झालेले दत्ताभाऊ कुलकर्णी हे तसे लोकांचं मोहोळ जमा करणारे म्हणून ओळखले जातात आणि पक्का नियोजन त्यांचे गुरु असलेल्या
ॲडव्होकेट मिलिंद पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि संघाचं सर्व म्हणजे तिथलं जे प्रशिक्षण वगैरे पार करून अगदी त्या संघाच्या मुशीत घडलेले असे दत्ता कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आता जिल्ह्यात सर्वत्र भाजपचं कमळ फुलल्याचं दिसून येत आहे. त्याला दत्ता कुलकर्णी यांची काम करण्याची पद्धत, त्यांचं नियोजन आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम यामुळे हे घडलं आहे. दत्ता कुलकर्णी यांना तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी मंत्री आणि लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, चालुक्य बंधू, तुळजापुरातील गंगणे वगैरे अशी मातबर मंडळी, कळंबचे संदीप बावीकर असतील, जनकल्याण बँकेचे संस्थापक चेअरमन कुलकर्णी असतील अशी, आणि इकडं भूमपरांड्याकडची पण भाजपची मंडळी यांची त्यांना साथ मिळत गेली आणि त्यामुळं त्यांच्या हातून जिल्हा भाजपमुळे त्यांना करता आला आहे. दत्ता कुलकर्णी यांचं कार्य पक्ष संघटना वाढीचं ध्यानच चालू आहे असं हे दिसतंय. दत्ता कुलकर्णी फक्त मार्गदर्शन किंवा कामच करा असं कार्यकर्त्यांना सल्ला देत नाहीत, तर कार्यकर्ता स्वतःच्या पायावर पण उभा राहावा यासाठीही ते त्यांना प्रोत्साहित करत असतात, मदत करत असतात आणि त्यामुळंच मग भाजपची ही वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे. दत्ता कुलकर्णी यांनी हे मिळवलेल्या यशाबद्दल आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल त्यांचं अभिनंदन करतं आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा पण देतो. आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.